राम राम मंडळी, कसं आहे? बरं आहे ना का? तुला आज आणि मुली गुन्हा अहो माझ्यावर काय बघताय? इकडे जरा बा काय काय नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो या की लीन मे नावाची जी एक नर्तिका होती आणि ती लोकांचं मनोरंजन करत होती, तर तिचा चेहरा मेकअपमुळं पाग बदलून गेला आणि त्यामुळं आता ती शो करणं काय सगळं फिकच पडत गेलं. मग आता त्याबद्दल आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर याआधी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. तर आता आपण विषयाकडे वळूया. तर लीन मे ही एक लोकांची नर्तक आणि मनोरंजन करता होती, पण तिच्या चेहऱ्यामध्ये बदल असा घडला की तिची दुःखद कहाणी तुम्ही जर आता ही जर ऐकला आणि बघितला तर तुम्हाला वेगळंच वाटेल. ते आता मी तुम्हाला सांगतोय. तर मेक्सिकन पॉप संस्कृतीच्या इतिहासामध्ये बऱ्याच काळासाठी गाजलेली लीन मे ही एक नर्तिका जी धाडसी, ग्लॅमरस आणि दुर्लक्ष करणे असं तिच्याकडं एक वेगळंच काहीतरी होतं. पण तिने आपल्या नर्तकीच्या जोरावर आपली कारकीर्द करायचं ठरवलं आणि लोक केवळ तिचा कार्यक्रम बघत नव्हतं, तर तिला इतक्या एकाग्रतानं बघत होती की एवढी सुंदर होती. आता बघायचं झालं तर इंडस्ट्री परिपूर्ण यामध्ये दिसल्यानंतर तिला बक्षिसं दिली गेली आणि वृद्धत्व किंवा उणीवांना निर्दयपणे आणि वेगाने शिक्षा दिली जात होती. हा असा दबाव प्रचंड होता तिचा. मग त्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी सहजच होत होती किंवा केवळ आपले सौंदर्य दाखवण्यासाठी असत्या असा विचार करणं सोपं आहे, परंतु यामागील मनोरंजनाच्या निर्दयी जगामध्ये विशेषतः स्त्रियांसाठी सौंदर्य अनेकदा एखाद्याच्या कामाशी किंवा आत्मसन्मानाशी आणि आत्मप्रतिष्ठेशी जोडली गेलेली असत्या. 1990च्या दशकानंतर लीनने तिचे गाल आणि जांघळ्याची ठेवण ही अधिक आकर्षक करण्यासाठी काहीशी इंजेक्शन घेतली, पण तिच्या स्वतःच्या विधानानुसार, बोलण्यानुसार तिची फसवणूक झाल्याचा तिचा दावा होता. वारंवार पाहता गेलं तर तिच्या एका मैत्रिणीनं तिला सांगितलं होतं तिला कोलेजन दिलं जात होतं. आता कोलेजन हे तुम्हाला माहीतच असेल, पण प्रत्यक्षात तिच्या शरीरामध्ये दुसऱ्याच कशाचे तरी इंजेक्शन दिलं गेलं आहे असं तिला वाटलं आणि त्यानंतर तिच्यामध्ये झालेले बदल हे हळूहळू झाले आणि असं तिनं सांगितलं होतं. पण सुरुवातीला तिला थोडा त्रास जाणवला आणि मग कालांतराने संपूर्ण वातावरण तिनं तिच्या वर्चस्वाखाली दाखवून दिलं आणि वर्षानुवर्षे उलटली आणि ती लीन पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली, ज्यामुळे ती चर्चेचा एक विषय बनली आणि तिच्या एवढ्या प्रतिभेऐवजी अनेकांच्या तिच्या चेहऱ्यातील नाट्यमय बदलावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. विशेषतः म्हणजे कॉस्मेटिक शस्त्रक्रियेनंतर सगळं बदललं. पण यामागं एका गुंतागुंतीची आणि वेदनादायक अत्यंत दुःखद बातमी आहे. ही केवळ एक आधीची लीन मे आणि नंतरची लीन मे ही काय राहिलीच नव्हती.
तर लिन मेचं खरं नाव होतं लिलिया ग्वाडालुपे मेंडिओला मिएरेस आणि तिचा जन्म जो झाला होता 1952 अकापुल्को येथे झालेला होता. आणि प्रसिद्धीच्या जोतात आणि मासिकामध्ये अशी झळकण्यापूर्वी तिने अशी एक मुलगी होती जी पर्यटकांचं स्मृतिचिन्ह विकून मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचं ठरवलं होतं. आणि जेव्हा ती तिच्यापेक्षा वयानं खूप मोठ्या असलेल्या एका अमेरिकन खलाशाला भेटली तेव्हा त्याच्याशी तिनं लग्न केलं आणि मेक्सिको सिटीला राहायला गेली. पण तेव्हा असं घडलं की तिचा दृष्टिकोन यशस्वी ठरला. त्यानं 2 मुली झाल्या, पण तिनं त्या लग्नाचं वर्णन हिंसक आणि भयानक असंही काहीसं दाखवलं. त्यामुळे जगण्याच्या तिच्या वृत्तीने तिला तिच्या हिंसक पतीला सोडून अकापुल्कोला परतण्याचा तिनं निर्णय घेतला आणि मुलांसोबत मर्यादित साधनांसह आणि एका अशा भूतकाळासोबतच नव्यानं तिनं सुरुवात केली ज्याची ती एक वेगळी नर्तिका ठरली. आता बघायचं जर झालंच, अकापुल्कोला परतल्यानंतर लिनला विविध प्रकारच्या नोकऱ्या लागल्या, परंतु ज्यात एल झोरो नावाच्या ठिकाणी नृत्य करणे, वेट्रेस म्हणून काम करणे आणि सौंदर्य प्रसाधनाच्या व्यवसायामध्ये काम करणं असा यामध्ये समावेश होता. मग नंतर जेव्हा ती सिम्प्रे एन डोमिंगो या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दिसली तेव्हा तिला अखेर यश प्राप्त झालं ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं. आणि बघायचं जर झालंच तर तिच्या रोमांचक रंगमंचीय सादरीकरणानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि व्यावसायिक एनरिके लोम्बार्डीनी तिला मेक्सिको सिटीच्या तेआत्रो एस्पेरान्झा आयरिसमध्ये घेऊन गेले. मग तिथं सुरुवातीला अशा अनेक लंपट पुरुषांचा सामना करावा लागला की जे या कलेची कदर करतच नव्हती, तर तिला त्यांना केवळ बर्लेस्कची निव्वळ कल्पनाही हवी होती. आणि लिननं असं ठरवलं तिच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनं वातावरणाशी जुळवून घेतलं आणि कालांतरानं तिला लिन मे अशा प्रेमाची देवी हे टोपण नाव मिळालं. या लोकप्रियतेमुळे तिच्या कारकिर्दीला गती मिळाली आणि तिच्या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या आणि तिच्या या स्वयंशिक्षित नृत्य कौशल्यानेही तिचा काहीसा यशामध्ये हातभार लावण्यात तिचं एक मोठं योगदान ठरलं. तिच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये तिनं अनेक जण तिच्या काळातील सर्वात सुंदर पडद्यावरील आणि रंगमंचावरील अभिनेत्रींपैकी एक मानली गेली. जसं काय तिने तिच्या सौंदर्याचं एक व्यावसायिक संपत्तीच मानलं, कारण त्या जगात ते खरोखरच तसं पाहायला मिळत होतं. आणि बघायचं झालं नंतर कालांतरानं तिच्या चेहऱ्यावर गाठी आणि कठीण उंचवटे असं एकदम पाहायला मिळालं की तुम्ही बघताय. मग ही स्थिती सुधारण्यासाठी तिनं मेक्सिको बाहेरील उपचारासह अनेक उपचार घेतले, परंतु झालेलं नुकसान पूर्णपणे भरून काढता आलं नाही. मग त्यानंतर दुर्दैवानं यातील बहुतेक बदल कायमस्वरूपी होतील
असं तिला वाटत गेलं. आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी प्रसिद्ध व्यक्ती इतकी टोकाची बदलते तेव्हा जग तिच्या दिसण्यावरून तिची खिल्ली उडवून लागते. अखेरीस तिनं असं केलं. लिनची स्थिती चर्चेचा विषयच बनली आणि प्रसिद्ध झाल्यानंतरही लिनने वैयक्तिक आयुष्य स्थगित केलं आणि तिच्या पहिल्या लग्नानंतर तिने 1989मध्ये अँटोनियो ची सू यांच्याशी पुन्हा लग्न केलं आणि त्याने मेक्सिको सिटीमध्ये एक चायनीज सेंटर रेस्टॉरंट सुरू केलं. त्यानंतर तिनं त्याच्या नात्यामधील बोलताना सांगितलं की ते खूप खोल आणि अर्थपूर्ण आहेत माझ्यासाठी. जेव्हा 2008मध्ये अँटोनियो यांना प्रोस्टेट कर्करोगाचं निदान झालं आणि त्याचं निधन झालं तेव्हा लिन ही पूर्णपणे खचूनच गेली. आणि ऑगस्ट 2021मध्ये वयाच्या 69व्या वर्षी लिननं तिच्यापेक्षा जास्त खूप लहान असलेल्या तिचा नवरा जो होता तो मार्कोस डी याची ती आई होणार असल्याची घोषणा करून तिच्या चाहत्यांना एक मोठा धक्काच दिला. हे सिद्ध करण्यासाठी तिनं फोटो आणि इतर माहितीसुद्धा नेटवर प्रसिद्ध केली. मग ही बातमी ऑनलाईनमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ते साहजिकच होतं. जेव्हा लिननं स्वतःच कबूल केलं की हे सर्व तिच्या फेअरवेल टूरच्या तिकिटांची विक्री वाढवण्यासाठी केलेलं एक अत्यंत दुर्दैवी प्रसिद्धीचा स्टंट होता, तेव्हा अचानक सर्व काही बिघडलं आणि सगळं गेलं. पण अशातच ती एक सेलिब्रिटी सक्रिय होत गेली आणि तिच्या बुकिंग्स आणि कार्यक्रमाचे जे प्रचार होते ते ज्यात द होलसारखे कॅबरे शैलीतील शो आणि मेक्सिको सिटीमधील सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश हा तिच्यामध्ये होता. आणि इतकंच सांगायचं नाही तर वारंवार तिच्याशी माध्यमांशी संवाद साधत आणि अनेक रूप अधिक आकर्षक करण्यासाठी सुरू असलेल्या कॉस्मेटिक किंवा वैद्यकीय उपचारावर चर्चा करणे. थोडक्यात या सर्व उलथापालथीची जी रचना होती ती प्रचंड एक वेगळीच होती अशी आपल्याला यामध्ये बघायला भेटते. आणि ती आता या लिन मेनं सांगितलेली कहाणी तुम्ही ऐकतच असाल तर सौंदर्य प्रसाधनं वापरताना सांभाळून वापरा. आणि चेहरा विरा हा आपला महत्त्वाचा असतोही. जर बिघडला तर मग आपलं काही खरं नाही. ते ह्या आपल्या नर्तक आणि मनोरंजनकर्त्यांकडून आपण बघूनच घेतोय. आणि ठरवा तुम्ही काय करायचं आणि काय नाही.